पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 400 पारच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीच्या हनुमानगढी येथे 501 जोडप्यांच्या हस्ते होम हवन आणि महायज्ञ करण्यात आलाय। यावेळी नवनीत राणा आणि रवी राणा हे दाम्पत्य स्वतः उपस्थित होतं। यावेळी सगळे विरोधक हे होम हवनामध्ये स्वाहा झाले पाहिजेत अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे। आज या ठिकाणी हनुमानगढी जे हनुमान चालीसा ट्रस्ट जे स्थापना झाली त्याचा पूर्ण जे हनुमान चालीसा ट्रस्ट जे आहे ते उद्धव ठाकरेंनी जेव्हा खासदार नवनीत राणा मला जेलमध्ये टाकलं त्यानंतर ही ट्रस्टची स्थापना झाली। 111 फूट उंच या ठिकाणी बजरंगबलीची मूर्तीची स्थापना होत आहे, काम सुरू आहे। त्याच पवित्र धर्तीवर हनुमानगढी या ठिकाणी नवनीत राणांच्या वाढदिवसानिमित्त आणि भाजपचा स्थापना दिवस हा सुद्धा या ठिकाणी साजरा होत आहे। 1000 पेक्षा जास्त जोडप्यांनी या ठिकाणी हवनमध्ये भाग घेतला, आहुती समर्पित केली। या विश्वाच्या शांतीसाठी, शक्तीसाठी, सगळ्यांच्या डोळ्यामधले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि नवनीत राणा प्रचंड बहुमताने निवडून आल्या पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रार्थना केल्या हनुमानगढी या तीर्थक्षेत्रावर। आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासुद्धा खऱ्या अर्थाने त्यांच्या जीवनामध्ये चांगली त्यांना शक्ती मिळो, त्यांना आणखी पुढे जाण्यासाठी देव ईश्वर त्यांना ताकद देव यासाठी सुद्धा या हनुमानगढी या ठिकाणी सगळ्यांनी प्रार्थना केली। हनुमान चालीसाचं पठण झालं। तर आज नवनीत राणाच्या वाढदिवसानिमित्त हनुमान चालीसाचं पठण 1000 पेक्षा जास्त जोडप्यांचं माध्यमातून हवन झालं या ठिकाणी आणि सगळ्यांनी आहुती दिली की जे विरोधक आहे ते याच्यामध्ये स्वाहा झाले पाहिजे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे। आणि पहिल्यांदा अमरावतीच्या इतिहासामध्ये, जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा कमळ हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे, खिलणार आहे। आणि यासाठी मला असं वाटतं की भाजपचा स्थापना दिवस आणि नवनीत राणांचा वाढदिवस एकाच दिवशी योगायोगाने आलेला आहे। मागच्या वेळेस हनुमान चालीसाच्या माध्यमातून अंधार टाकल्यानंतर हनुमान जयंती ही नवनीत राणांच्या 6 एप्रिल वाढदिवसानिमित्त झाली होती। तर मला असं वाटते हनुमान जीची कृपा आणि कुठे ना कुठे भाजपचं तालमेल हे नवनीत राणांच्या जीवनामध्ये जुळलेलं आहे आणि त्याची शक्ती म्हणून त्या या मैदानामध्ये उतरले आहे आणि कमल अमरावतीमध्ये लाखोच्या मतांनी खिलणार आहे।